नमस्कार. जरा एक चित्र डोळ्यांसमोर आणा. मुंबई आग्रासारखा मोठा हायवे पूर्णपणे ठप्प झालाय. एका शहरात रस्त्यांवर चक्क गाढवांची धिंड काढली जातीये आणि महामार्गावर सगळीकडे नुसते कांदेच कांदे विखुरलेले आहेत. हे सगळं ऐकून थोडं आश्चर्य वाटेल, पण सध्या महाराष्ट्रात हेच चित्र पाहायला मिळतंय. कांद्याच्या प्रश्नावरून अचानक हा एवढा मोठा उद्रेक का झाला? या रागामागे नेमकं कोणतं अर्थकारण दडलंय? आजच्या या विशेष विश्लेषणात आपण याच संपूर्ण प्रकरणाचा अगदी सोप्या भाषेत आढावा घेणार आहोत. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. तर आजच्या या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी राज्यभरात उसळलेली ही आंदोलने, त्यामागचं खरं अर्थकारण, चांदवडचा तो मोठा गोंधळ, यातील राजकीय नेत्यांचा सहभाग, त्यानंतर झालेली पोलिसांची कारवाई आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता पुढे काय होणार. आपला पहिला मुद्दा महाराष्ट्रभरात उसळलेली आंदोलने. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हा असंतोष ज्या पद्धतीने बाहेर आलाय ते पाहणं खरंच लक्षवेधी आहे. आता हेच बघा ना, निषेध नोंदवण्याच्या या पद्धती किती वेगवेगळ्या आहेत. एका बाजूला पुण्यात राजकीय कार्यकर्त्यांनी रस्त्यावर चक्क गाढव आणून त्याचा निषेध मोर्चा काढला, तर दुसऱ्या बाजूला अमरावतीमध्ये काय झालं? तिथे नागरिकांना चक्क मेलोडी चॉकलेट्स वाटून एका अत्यंत अनोख्या आणि उपहासात्मक पद्धतीने आंदोलन करण्यात आलं. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, लोकांचा संताप एकाच साच्यातला नाहीये, तो राज्यभरात अत्यंत कल्पक आणि वेगवेगळ्या मार्गांनी व्यक्त होतोय. पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा संताप अचानक का उसळला? यामागे दोन अत्यंत महत्त्वाची आणि मूलभूत कारणं आहेत. पहिलं म्हणजे देशभरात सतत होत असलेली पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ, आणि दुसरं जे या सगळ्याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे कांद्याचे अचानक कोसळलेले घाऊक बाजारभाव. हेच ते दोन प्रमुख मुद्दे आहेत ज्यांनी या राज्यव्यापी असंतोषात अक्षरशः इंधनाचं काम केलंय आणि यामुळेच शेती क्षेत्रातील भीषण वास्तव चव्हाट्यावर आलंय. आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, या रागामागील अर्थकारण. कोणत्याही मोठ्या आंदोलनाच्या मुळाशी काही कठोर आकडेवारी असतेच. आपण हेच वास्तव समजून घेऊया. आता ही आकडेवारी नीट समजून घ्या. सध्या बाजारातील वास्तव काय आहे? तर कांद्याला मिळणारा भाव किलोमागे अवघा 1 रुपया किंवा 50 पैशांपर्यंत खाली आला होता. फक्त 1 रुपया. पण दुसरीकडे हाच कांदा पिकवण्याचा खर्च साधारण 19 रुपये प्रति किलो इतका आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे ती 30 रुपये प्रति किलोची, म्हणजेच 3000 रुपये प्रति क्विंटल हमीभावाची. आता तुम्हीच विचार करा, 19 रुपये खर्च करून जर 1 रुपया मिळत असेल तर उत्पादक शेतकरी किती भयंकर आर्थिक संकटात सापडला असेल, हे आकडेच सगळी परिस्थिती ओरडून सांगत आहेत. बरं, हा उत्पादन खर्च अचानक एवढा का वाढला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर याचं मुख्य कारण म्हणजे अवकाळी पाऊस आणि गारपीट. ह्या नैसर्गिक आपत्तींमुळे कांद्याचा उत्पादन खर्च थेट 18 ते 19 रुपये प्रति किलोवर जाऊन पोचला आहे. आता एवढा मोठा खर्च करूनही जर हातात काहीच पडत नसेल तर कुटुंबाला खाऊ कसं घालायचं आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च कुठून करायचा? हा सगळ्यात मोठा आणि उद्विग्न करणारा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय. हा संघर्ष असा एका रात्रीत उभा राहिलेला नाही. घटनाक्रम बघा. 15 मे रोजी मुख्यमंत्र्यांनी 12 रुपये 35 पैसे दराने खरेदीचं आश्वासन दिलं. पण आपण मगाशीच पाहिलं, हा दर उत्पादन खर्चापेक्षा खूपच कमी होता. त्यामुळे साहजिकच 18 मे रोजी लासलगावच्या आंदोलनात 24 रुपये प्रति किलोची मागणी करण्यात आली. पुढे सरकारने 16.5 रुपये भाव देण्याची तयारी दाखवली, पण तोही अपुराच होता आणि म्हणूनच आता ही मागणी थेट 30 रुपये प्रति किलोपर्यंत येऊन ठेपली आहे. सरकारी आश्वासने आणि प्रत्यक्ष खर्च यातली तफावतच या वाढत्या संघर्षाचं मूळ आहे. आता येऊया आपल्या तिसऱ्या भागाकडे, चांदवड, जो या संपूर्ण आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरला. इथे नेमकं काय घडलं ते आपण पाहूया. चांदवडमध्ये या आंदोलनाने एक अत्यंत रौद्र रूप धारण केलं. शेतकरी आणि मजुरांनी एकत्र येत अत्यंत वर्दळीचा असा मुंबई आग्रा महामार्ग पूर्णपणे रोखून धरला. नुसता रस्ताच अडवला नाही, तर आंदोलकांनी तिथेच रस्त्यावर ठिय्या मांडून कांदा भाकरी खाऊन आपला संताप व्यक्त केला. इतकंच नाही तर हायवेवर चक्क कांदे फेटून दिले गेले आणि अनेक आंदोलक तर थेट बैलगाड्या घेऊनच तिथे दाखल झाले होते. या सगळ्या अभूतपूर्व प्रकारामुळे महामार्गावरील वाहतूक अक्षरशः ठप्प झाली. आता हा आकडा लक्षात घ्या, 2 लाख. सरकारने नाफेडच्या माध्यमातून 2 लाख टन कांदा खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला होता. पण आंदोलक आणि नेत्यांच्या मते प्रत्यक्ष गरजेच्या तुलनेत हा आकडा खूपच तोकडा आहे. त्यांच्या मते खऱ्या अर्थाने जर शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल तर सरकारने किमान 8 ते 10 लाख टन कांदा खरेदी करून तो थेट देशाबाहेर निर्यात करणं आवश्यक आहे. भाग 4. नेत्यांचा सहभाग. आता एवढं मोठं आंदोलन म्हटल्यावर राजकीय नेत्यांचा सहभाग आलाच. वेगवेगळ्या प्रादेशिक नेत्यांनी यात उडी घेत आपापल्या मागण्या मांडल्या. आपण त्यांची ही भूमिका अगदी तटस्थपणे समजून घेऊया.
सर्वात आधी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार, त्यांची भूमिका अगदी स्पष्ट होती. त्यांच्या मते सरकारने केवळ 2 लाख टन कांदा खरेदी करून चालणार नाही, तर 8 ते 10 लाख टन कांदा खरेदी केला पाहिजे. शिवाय तो भारतात न विकता देशाबाहेर निर्यात केला पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी आधीच आपला कांदा विकलाय त्यांना 10 ते 15 रुपये प्रति किलो अनुदान दिलं पाहिजे, अशी त्यांची प्रमुख मागणी होती. दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मात्र अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. सरकार केवळ जनतेची दिशाभूल करत आहे, असा त्यांचा थेट आरोप होता. त्यांनी सरकारला चॅलेंजेस दिलं की जाहीर केलेल्या भावाने प्रत्यक्षात एका तरी शेतकऱ्याचा कांदा खरेदी केल्याची पावती दाखवून द्यावी. जोपर्यंत प्रत्यक्ष खरेदी होत नाही तोपर्यंत या घोषणांना काहीच अर्थ नाही, असं त्यांचं स्पष्ट मत होतं. यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिकाही पाहायला मिळाली. त्यांनी या प्रश्नावरून थेट राजकीय टीका केली. त्यांच्या मते जोपर्यंत सध्याचे पंतप्रधान सत्तेत आहेत तोपर्यंत भारताचा कांदा कोणीही खरेदी करणार नाही, त्यामुळे सत्तेत बदल होणेच आवश्यक आहे. या विधानावरून आंदोलनात थेट राजकीय स्वरूपाचे हल्लेही पाहायला मिळाले. तर शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यावर भर दिला. केवळ एका जागेवर न थांबता संपूर्ण नाशिक जिल्हा आणि राज्यभरात हे आंदोलन पोहोचवण्याचं त्यांनी आवाहन केलं. आणि जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर थेट मुंबईच्या दिशेने एक विशाल लाँग मार्च काढण्याचा इशाराही त्यांनी दिला. भाग 5. पोलिसांची कार्यवाही आणि हायवेवरील गोंधळ. इथेच या आंदोलनाने खऱ्या अर्थाने आपला सर्वोच्च बिंदू गाठला आणि जमाव व पोलीस यांच्यात थेट संघर्ष उभा राहिला. हा संघर्ष टप्प्याटप्प्याने कसा वाढला ते पाहूया. सुरुवातीला नेत्यांनी जमावाला टोलनाक्याच्या दिशेने कूच करण्याचं आवाहन केलं. हे पाहून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी जादा कुमक मागवली आणि या प्रचंड जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला. याचवेळी संतप्त आंदोलकांनी चक्क पोलिसांच्याच गाड्यांची हवा सोडण्याचा प्रयत्न केला. आणि मग अखेर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांना बळाचा वापर करावा लागला आणि त्यांनी धरपकड सुरू केली. या कारवाईचा तात्काळ परिणाम म्हणजे रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ आणि शशिकांत शिंदे यांसारख्या प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पण यामुळे परिस्थिती शांत झाली नाही, तर ती अधिकच चिघळली. आपल्या नेत्यांना ताब्यात घेतल्याचं पाहून जमाव आणखीच संतप्त झाला आणि त्यांनी थेट हायवेवर टायर जाळून आपला रोष व्यक्त करायला सुरुवात केली. आपला शेवटचा भाग. पुढे काय होणार? एवढ्या अभूतपूर्व गोंधळ आणि संतापानंतर आता या संकटावर तोडगा काढण्यासाठी प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर काय हालचाली सुरू आहेत? सध्या चित्र असं आहे की 2 संभाव्य मार्ग आपल्यासमोर आहेत. एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर महत्त्वाचे मंत्री दिल्लीत जाऊन केंद्रीय नेत्यांसोबत वाटाघाटी करत आहेत, जेणेकरून यातून काहीतरी प्रशासकीय तोडगा निघेल. तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष शांत बसलेला नाही. ते मुंबईत बैठका घेत आहेत आणि त्यांनी थेट राज्याच्या मंत्रालयावर तो विशाळ लाँग मार्च काढण्याचा इशारा दिलाच आहे. आणि म्हणूनच शेवटी एक अत्यंत कळीचा प्रश्न उरतो. दिल्लीत होणाऱ्या या वाटाघाटींमधून खरोखरच काही तोडगा निघून ही कोंडी फुटेल, की शेतकऱ्यांचा मुंबईच्या दिशेने निघणारा लाँग मार्च आता अटळ आहे? राज्याची स्थिरता आणि कृषी क्षेत्राचं भविष्य आता या एकाच प्रश्नाच्या उत्तरावर अवलंबून आहे. तुम्हाला काय वाटतं, ह्यातून कसा मार्ग निघेल यावर नक्की विचार करा.